हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे 10 तारीख. फायनली तो दिवस आलाय. हे ऍक्च्युली माझं तेल उडलंय. इथे इथे काल नेमकं तेल उडलंय. असो, ते होतच राहतं. किचन मध्ये गेलं की ते होतच राहणार. हा नवीन ब्लॉग आता सुरू करतेय. संकल्प गेलाय पुढे ऑफिसला. ऑफिसच्या आपल्या देवाऱ्याची पूजा करायची होती. त्याला म्हटलं आज दिवसभरात काही तुला टाइम मिळणार नाहीये, त्यामुळे मग आत्ता जा आणि करून ये असं आईच बोलल्या. तर तो गेला आत्ता लवकर. मी माझं आवरते, माझं किचन मधलं काम म्हणजे आता घरातलं काम आवरलं माझं. जस्ट आंघोळ झाली माझी आणि म्हटलं आता व्हिडिओ स्टार्ट करावं, नवीन ब्लॉग आपला सुरू करावा. आज दिवसभरात काय काय होणार ते मी तुम्हाला अपडेट देतच राहणार आहे. आता आज खूप ऍक्च्युली मजा येणार आहे. मी काल थोडी शॉपिंग पण करून आली. मला आज संध्याकाळी घालायचा तो ड्रेस घेऊन आली. खरंच प्रियंका आहे ना, ती बोलत होती की शॉर्ट्स वगैरे घाल. म्हटलं नको, जे आपलं आहे ते घालावं. वन पीस मग काल घेतला मी नवीन आणि तो आज घालणार आहे मस्तपैकी. तर पहिले आता माझं सकाळपासूनचं रुटीन काय असणार आहे. तर सकाळी मी पहिले 11 साडे 11 पर्यंत फॅशन मध्ये जाणार आहे. माझे हेअर कट करायचे आणि आयब्रो मी आय थिंक तुषारच्या लग्नाच्या आधी केलेले ते तसेच. तर मग आज पहिले ते करते काम. मला इथे भीती वाटते जरा, नेमकं ते नको, तिथे नको लागायला काहीतरी. असो, लागतच राहतं आपल्याला काही ना काहीतरी. मी आता पहिले नाश्ता करते, आई आणि मीच राहिलो नाश्त्याचा. तर ते झालं की मग मी जाते ऑफिसला सगळं आवडून. मी जेव्हा नव्हती इथे, म्हणजे ऑफिसला नव्हती, मी पॅशनमध्ये गेलेली, तेव्हा हे सगळं संकल्पनी वन हँडेडली सगळं सांभाळलं होतं. आणि हर्षाली पण होती, तर हर्षालीनी बऱ्यापैकी संकल्पाला मदत केली. तर संकल्पनी हे सगळं सांभाळलं. आणि आता तर हे रेड कार्पेटचं काम चालू आहे. तोपर्यंत मी काय करते हे दाखवते तुम्हाला. तर माझं आयब्रो करणं चालू आहे आणि त्यानंतर मला हेअरकट करायचे होते. तर हेअरकट सुद्धा झाले. अमितदांनीच केले, मला तेव्हा व्हिडिओ नाही बनवायला भेटला. तर हे छान असे हेअरकट झालेत माझे. आणि प्रियंकाचं ॲक्च्युली हे काम वाचवायचं होतं, त्यासाठी आम्ही जास्त म्हणजे लेअरवाले कट मी करून दरवेळेस मी तेच मारते, पण तरीसुद्धा तेव्हा प्रियंकाचं काम वाचलं. हेअरकट केलं आणि मग डायरेक्ट आम्ही ऑफिसला निघालो. प्रियंका आणि मी जाऊन आलो पॅशनमधून. माझे हेअरकट केले आणि आयब्रो करून आली मी. आता ऑफिसला आलो दोघी जणी. लांबून ते पळते, कॅमेरा म्हटला लगेच पळते. काही नाही, आता आपण मस्तपैकी जाऊन आलो की पॅशनला. छान तिचं थोडस काम वाचवलंय. आज आम्ही मस्तपैकी मेकअप वगैरे करणार आहोत. प्रियंका माझा मेकअप करणार आहे. चला मी तुम्हाला तयारी दाखवते काय काय बाहेर चालली. चलो. टेबल मी तिकडे सांगितलं. बरोबर आहे, तिकडेच बरोबर आहे. नाही, हा, आणि मी दुसरं काय विचार केला, आल्यावरती पहिले समोर ते खायचं नव्हतं. ते आतमध्ये बरोबर आहे. वाव, छान असं हे मस्तपैकी खुर्च्या आणल्यात आणि हे खाण्याची इकडे सोय. इथे शेड असल्यामुळे मग तिथे आतमध्ये बरं पडेल, त्यामुळे मग इथे केलंय खाण्याचं. मग हे पण झाकून टाकायचं ना रे, रांगोळी त्यावरच काढली. हा, ते कट नाही करू शकत. दोघी सेम दिसतात, कोण हर्षली आणि कोण कार्तिकी कळतच नाही. किती वाजता आलात? तुम्ही काढून सगळी पुसलीत परत? आई ग, फुलं अजून लागली तर सांगू, आणूयात आपण. इथे पण काढली तरी चालेल हर्षली, थोडीशी जस्ट एक लाईन अशी पट्टी अशी. हा चालेल ना, टाक ना, छान वाटेल. मस्त पाकळ्या ना फुलांच्या. म्हणजे पॅक होऊन जाईल. अजून आणू पाहिजे. हा रे, आणि काय केलं ना, ते तिथपर्यंत झालं. म्हणशी कामाला लावतात हो.
ती फायनली आले मी मेकअपला बनीकडे. बनीने काय काय तयारी करून दाखवली मी आत्ताच दाखवते तुम्हाला. बघा मस्त मस्त. गुड्डी पण आले माझ्यासोबत आणि बनीची बिचारीची गडबड चालली. चला आता मेकअप केल्यावर भेटते मी तुम्हाला. कशी दिसते मी, कसं वाटतोय माझा मेकअप कमेंट मध्ये सांगा. आणि बनीला पण मेसेज करा, खाली मेसेज सोडा बनी कसा मेकअप करते. सॉरी प्रियंका, आम्ही बनीच बोलतो तिला. वाजले बघा किती, 6:15 वाजले. सगळ्यांना आम्ही 6चा टाइम दिलेला आणि आम्ही अजून इथेच होतो. पण असू दे आता काय, मेकअप म्हटलं की वेळ होणारच. चांगलं शूट केलेलं आहे. रिबिन कट, वहिनींच्या हस्ते रिबिन कट झालेली आहे. तसं नाही म्हणत आहे, ह्या सगळ्या मग आम्ही फीत कापून सगळेजण आतमध्ये आलो ऑफिसमध्ये आणि मग पहिले देवाची पूजा केली. सगळीकडे उदबत्ती वगैरे लावली.
त्या दिवशीचा दिवस खरंच खूप छान गेला. तर मला एक म्हणायचं आहे की ह्या व्हिडिओजमध्ये किंवा फोटोजमध्ये काही जणांचे ॲक्च्युली फोटो नसतील किंवा व्हिडिओज नसतील, तर मला माफ करा, कारण माझ्याकडे जेवढा डाटा होता, जेवढा आम्ही त्या दिवशी शूट केलं, आणि मला माहिती नाही कोणाकोणाकडे काय आता शूट केलेलं असेल, तर मी खूप जण होते त्यामुळे मी कोणाकडे मागू नाही शकली. तर माझ्याकडे जेवढा होतं, जेवढे व्हिडिओज होते, फोटोज होते, ते मी सगळे टाकण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा कोणाच्या सोबत आमचे फोटो नसतील. खरंच माझ्याकडे जेवढं आलं, माझ्याकडे होतं, त्याच्यात मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर पण थँक्यू सो मच, तुम्ही सगळीजण आमच्या या कार्यक्रमात आलात, आपलं समजून आलात आणि आम्हाला आशीर्वादच्या रूपात काही भेटवस्तू पण मिळाल्यात. तर त्यासाठी खरंच खूप थँक्यू, मनापासून थँक्यू. आणि विक्रांत दादा, मी, अपेक्षा वहिनी, संकल्प ह्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. खरंच खूप तो दिवस खूप छान गेला. हॅलो, मी आता रात्री भेटते डायरेक्ट, जी सकाळी भेटली मेकअप करताना त्यानंतर. तर आता मस्तपैकी छान कार्यक्रम झाला, पूर्ण झाला आणि ॲक्च्युली खूप स्मूथ झाला, असं काही कटकट वगैरे पण झाली नाही. खूप छान झाला कार्यक्रम. आता वाजलेत 10:30 रात्रीचे आणि आमचा निषाद ग्रुप आहे, तो आम्ही आता मस्तपैकी जेवायला चाललो सगळे, आणि सगळेजण पुढे निघून गेलेत. आम्हाला ॲक्च्युली गाडी आमची ठेवायची होती घरी, त्यामुळे आम्ही घरी गेलेलो आणि आता आम्ही 2 जण मस्तपैकी